25 ते 30 गाड्यांच्या ताफ्यासह जरांगे यांचे शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल। 20 जानेवारीपासून ओबीसी समाजाचेही मुंबईमध्ये आरक्षणाविषयी आंदोलन। इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी वंचित बहुजन आघाडी इच्छुक। सुनील केदार यांची नागपूर सेंट्रल जेलमध्ये रवानगी। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा। राज्यभरात अवकाळी पावसामुळे 1287 हेक्टर शेतीवरील पिकाचे नुकसान, शेतकरी चिंतेमध्ये। जळगाव येथे विभागीय आयुक्तांनी आढावा बैठकीत घरकुलाच्या कामगिरीवरून अधिकाऱ्यांना सुनावले। नांदेड येथे जल जीवन मिशनचे काम करणारे 15 कंत्राटदार काळ्या यादीत। कंत्राटदारांना भरावा लागणार दररोज 500 रुपये दंड। नाशिक येथील लाचखोर प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई। पीएफ ऑफिसमधील रिजनल कमिशनरलाच 2 लाखाच्या लाच प्रकरणी अटक। पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये कात्रीने भोसकून एका कैद्याची हत्या। पूर्वीच्या वादातून हत्या केल्याचे समोर, आरोपी जेरबंद।